एकदा अकबर बादशाह आणि बिरबल यमुनेच्या काठी फिरायला गेले. यमुनेच्या काठच्या वाळूवर चालत असताना बादशहाला एक युक्ती सुचली. त्यांनी जवळचीच एक काठी घेतली आणि त्या वाळूवर एक रेषा काढली आणि आपल्या बरोबरच्या सगळ्या मंडळींना उद्देशून तो म्हणाला, हे बघा, मी या वाळूमध्ये एक रेषा काढली आहे. कोणाला सुचत असेल तर वाळूला किंवा रेषेला हात न लावता तुम्ही ही रेषा लहान करून दाखवू शकाल का? हा बादशहाचा प्रश्न ऐकून आजूबाजूचे सगळेजण विचार करायला लागले. प्रत्येकाने खूप डोकं खाजवलं, पण कोणाला काही सुचेच ना. तेवढ्यात बादशहाने बिरबलाकडे बघितलं आणि बादशाह म्हणाला, क्यों बिरबल जी, तुम्हें सूझ रहा है इसका उपाय? बिरबल हसतच होता. बिरबल म्हणाला, खाविंद, त्यात फारसं काही कठीण नाही. एका मिनिटात मी तुमच्या रेषेला हातही न लावता तुमची रेषा छोटी करून दाखवतो. बादशहाला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, अच्छा, फिर दिखाओ, दिखाओ कैसे करोगे? हे ऐकून बिरबलनी पुन्हा ती काडी उचलली आणि बादशहाने जिथे रेषा काढली होती त्याच्या शेजारीच बादशहाने काढलेल्या रेषेच्या लांबीपेक्षा सुद्धा मोठी एक दुसरी रेषा वाळूत काढली. खाविंद, बघा, या दोन रेषांपैकी कुठली रेषा छोटी आहे? बादशाह म्हणाला, बहुत अच्छे बिरबल. तुला मी जो प्रश्न विचारला त्याच्यातली खरी गोम लक्षात आली. माझ्या रेषेपेक्षा मोठी रेषा शेजारी काढून तू आपोआपच माझी रेषा लहान ठरवलीस आणि तेही माझ्या रेषेला धक्का न लावता. बिरबलाची ही युक्ती ऐकून आजूबाजूचे लोक मात्र खजील झाले होते, कारण त्यांना जे सुचलं नव्हतं ते बिरबलाने अगदी एका झटक्यात करून दाखवलं. असा होता अतिशय चतुर बिरबल.